नमस्कार सर्वांना। आज आपण आहोत समृद्धी गोट फार्म पेडगाव या ठिकाणी। या गोट फार्मच्या प्रोप्रायटर आहेत सौ मीनाताई सुरेशराव वरपुडकर। आज या ठिकाणी हा शेडचं काम आपण बांधकाम बघू शकता। शेडचं बांधकाम चालू आहे। या शेडचं बांधकाम हे साधारण 9500 स्क्वेअर फूट या एरियावरती होत असून ज्याची लांबी ही साधारण 136 बाय 70 या प्रमाणात आहे। तर या समृद्धी गोट फार्मची मान्यता ही राष्ट्रीय पशुधन योजना या योजनेअंतर्गत या गोट फार्मला मान्यता मिळालेली असून आज या ठिकाणी शेडचे काम जे आपण या ठिकाणी बघू शकता ते प्रगतीपथावर आहे। आणि शेडचे बांधकाम करताना या ठिकाणी आम्ही इलेव्हेटेड स्ट्रक्चर असे बांधकाम केलेले असून साधारण 6 फूट हाईट वरती आपण प्लास्टिकची फ्लोरिंग यूज करून या ठिकाणी 6 फूट हाईट वरती आमच्या मेंढ्या हा मेंढी फार्म असून या ठिकाणी आमच्या मेंढ्या 6 फूट हाईट वरती या गोट फार्म मध्ये राहतील। आणि या ठिकाणी आम्ही प्लास्टिकची फ्लोरिंग यूज केलेली आहे जेणेकरून की जनावरांनी शेळीची किंवा मेंढीची जी विष्ठा आहे, घाण आहे, लघवी आहे ती त्या प्लास्टिकच्या फ्लोरिंगच्या असणाऱ्या छिद्रामधनं खाली पडेल आणि अमोनिया किंवा तत्सम किंवा पावसाळ्यामध्ये जे रोग होतात ते रोग आपल्याला टाळता येतील आणि कमी प्रमाणामध्ये कंटॅमिनेशन होऊन आपल्या शेळ्या मेंढ्या कमीत कमी आजारी पडतील। या प्रकारे आम्ही या प्लास्टिक फ्लोरिंगच्या माध्यमातून आम्ही या इलेक्ट्रिक स्ट्रक्चरची निर्मिती केलेली असून या ठिकाणी आपण बघू शकता की हे इलेक्ट्रिक स्ट्रक्चर शेड या ठिकाणी आता सध्या पूर्णत्वाकडे जात आहे। फेन्सिंगसाठी टाटाची आपण या ठिकाणी 6 फूट उंचीची आपण जाळी या ठिकाणी फेन्सिंगसाठी वापरात आणण्यासाठी खरेदी केलेली आहे। तर हा बेसिकली शिफार्म असल्यामुळे या ठिकाणी आपण बघू शकता मडग्या जातीच्या या ठिकाणी प्रजातीच्या मेंढ्या आपण काही खरेदी केलेल्या आहेत। पहिल्या इन्स्टॉलमेंट मध्ये आपण साधारण 50 मेंढ्या खरेदी केलेल्या असून राहिलेल्या मेंढ्या शेडचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आपण खरेदी करणार आहोत। तर या ठिकाणी बघू शकता आपण साधारण ही मडग्या जातीची मेंढी असून या मेंढीचे आजचे वजन वय हे 8 ते 8.5 महिन्याचे असून हिचं वजन हे साधारण 40 किलोच्या पुढे आहे। सरासरी 40 किलोच्या पुढे किलो आहे। आणि या ठिकाणी आपण आणखी बघू शकता या ठिकाणी आपल्याला पाठीमागे आपला दुसरं एक शेड दिसतं, हे सुद्धा या राष्ट्रीय पशुधन योजनेच्या माध्यमातूनच आपण या ठिकाणी बांधलेलं असून याची साईज जी आहे ती 100 बाय 40 असून सध्या आपण ह्या मडग्या जातीच्या मेंढ्या ह्या शेडमध्ये एका कप्प्यामध्ये आपण त्यांची व्यवस्था केलेली आहे। तर या ठिकाणी आपण शेडचं बांधकामही बघू शकता। अशा प्रकारचा पाईप आपण गव्हाणीसाठी वापरलेला असून हा पाईप जो आहे तो साधारण केसिंग पाईप आपण या ठिकाणी वापरलेला असून त्याची आतमधली डायमीटर जी आहे ती 15 इंचाची असून राष्ट्रीय पशुधन योजनेअंतर्गत आपण खरेदी केलेला चाप कटर आपण या ठिकाणी बघू शकतो। हा सरदार कंपनीचा चाप कटर असून अत्यंत चांगल्या पद्धतीनं कडबा आणि बाकीचे हे कट करण्यासाठी चारा कट करण्यासाठी आपण याचा चांगल्या पद्धतीने उपयोग होत आहे। त्यानंतर राष्ट्रीय पशुधन योजनेअंतर्गत आपण या ठिकाणी एक छोटीशी फीड मिल आपण या ठिकाणी उभारलेली असून खरे ॲग्रो इंजिनिअरिंग वर्क्स सांगली यांनी ह्या फीड मिलची निर्मिती केलेली असून इन्स्टॉलेशन करून दिलेलं आहे। तर या ठिकाणी आपण वेगळ्या पद्धतीचे आपण कॉन्सन्ट्रेट या ठिकाणी बनवत असतो। मेंढीसाठी जे कॉन्सन्ट्रेट बनवलेला आहे त्याचा जो बनवण्याचा फॉर्म्युला आहे तो आपण वेटरनरी कॉलेज परभणी यांच्या सहकार्याने आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आपण तयार केलेला असून पशुसंवर्धन विभाग परभणी यांचे सुद्धा त्यामध्ये फॉर्म्युला तयार करण्यासाठी मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभलेले आहे। राष्ट्रीय पशुधन योजना ही केंद्र सरकारची योजना असून आम्हाला या योजनेअंतर्गत शेड बांधकाम एक शेड बांधकाम 100 बाय 40 पूर्ण झालेले असून एक 9500 स्क्वेअर फीटचे दुसरे बांधकाम आज पूर्णत्वाकडे जात असून येत्या 4 ते 5 दिवसामध्ये ते बांधकाम पूर्ण होईल आणि आम्हाला सबसिडीचा पहिला हप्ता या ठिकाणी जमा झालेला आहे।
आणि या सर्व योजनेच्या मंजुरीपासून आजपर्यंत आणि इथून पुढेही आम्हाला या सर्व गोष्टीसाठी पुण्याचे डॉक्टर भड सर यांची फार मोलाचे मार्गदर्शन आणि मदत झालेली आहे। तसेच जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त श्री प्रल्हाद नेमाडे सर यांचीही आम्हाला खूप अत्यंत चांगल्या पद्धतीने मदत आणि मार्गदर्शन त्यांचं वेळोवेळी मिळत असतं। त्याचबरोबर सांगळे सर यांचंही मार्गदर्शन आणि त्यांचीही मदत वेळोवेळी आम्हाला असते। त्याचबरोबर वेटरनरी कॉलेजचे देशमुख सर, मुंडे सर आणि त्यांचे इतर सहकारी यांनी आम्हाला वेळोवेळी फीड तयार करणे, त्यानंतर जनावरांचे लसीकरण करणे, त्यानंतर जनावरांमध्ये काय काळजी घ्यायची, जनावरांच्या संगोपनासाठी किंवा शेड बांधकामामध्ये आपण काय गोष्टी घेतल्या पाहिजेत आणि काय वगळल्या पाहिजेत या संदर्भात वेळोवेळी माहिती दिलेली आहे आणि त्यांनीही चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे। त्याचबरोबर इथले स्थानिक LDO अजित सर यांनीही आम्हाला वेळोवेळी मदत केलेली असून जनावरांच्या लसीकरणासंदर्भात ते जागरूक असतात आणि वेळोवेळी आम्हाला जनावरांचं लसीकरण करून देऊन आम्हाला चांगल्या पद्धतीची ते मदत करत असतात। त्यांचंही मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी मिळतं। त्यामुळे शेवटी मी जाताना सर्वांचे आभार मानेल आणि येत्या नजीकच्या काळामध्ये पूर्ण क्षमतेने हा शीप फार्म या ठिकाणी कार्यान्वित होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। या ठिकाणी जनावरांच्या हिरव्या चाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी विविध प्रकारचे आपण हिरव्या चाऱ्याचे इथं वाण लावलेले आहे। त्याच्यामध्ये सुपर नेपियर, लसूण घास, हत्ती घास या ठिकाणी आपण त्याची लागवड केलेली आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की अतिशय उत्तम अशा चांगल्या पद्धतीची वाढ या ठिकाणी या सुपर नेपियरची झालेली आपल्याला बघायला मिळते। तसेच या ठिकाणी लसूण घास, हत्ती घास याची पण या ठिकाणी लागवड केलेली आहे। ह्याची कटिंग करून चाप कटरच्या मदतीने आणि आपण ते कटिंग करून जनावरांना, मेंढ्यांना खाऊ घालत असतो।